स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, पोलीस अधीक्षकांना आदिवासी भिल्ल समाजाचे निवेदन। आदिवासी भिल्ल समाजाच्या वतीने खोटे गुन्हे दाखल करून समाजातील नागरिकांना त्रास देणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले। निष्पाप नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल केल्यामुळे त्यांना मानसिक, सामाजिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे। अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी आदिवासी भिल्ल समाजाने केली असून यावेळी निवेदन देण्यासाठी आदिवासी भिल्ल समाजाचे पदाधिकारी, महिला, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। पोलीस प्रशासनाने या निवेदनाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी देखील आदिवासी भिल्ल समाजाच्या वतीने करण्यात आलेली आहे। धुळे जिल्हा अधीक्षक यांच्याकडे पूर्ण आदिवासी समाज निवेदन देण्यासाठी आले असता जान्हवी ही मुलगी होती, ही मुलगी फाशी घेऊन एक्सपायर झाली। तिचं आम्हाला दुःख आहे, पण सपना ठाकरे यांनी जे भूषण बादल याच्या विरुद्ध जी खोटी तक्रार दाखल केलेली आहे, ही तक्रार काही समाज बांधवांनी, धोबी समाज बांधवांनी खोटे नाटे गुन्हे दाखल करण्यासाठी प्रशासनाला जे निवेदन सादर केलेलं आहे, त्या निवेदनाला प्रशासनाने बळी न पडता योग्य ती कारवाई करावी। भूषण हा जर दोषी असेल तर 100% त्याला सजा झाली पाहिजे, पण तो जर दोषी नसेल तर प्रशासनाने आदिवासी बांधवांवर जो अन्याय अत्याचार केलेला आहे, त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज पूर्ण आदिवासी बांधव, महिला या ठिकाणी जमलेले आहेत। आठवडाभरामध्ये जे काही प्रकरण घडलं, एक क्षुल्लक कारणावरून घडलं, एक खरगटं पाणी त्या भूषणवर टाकण्यात आलं। त्याच्यानंतर पूर्ण परिवार त्यांना जाब विचारण्यासाठी गेला असता त्यांनी डायरेक्ट शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला आणि यांना मारहाण देखील केलेली आहे। काही वेळानंतर 12-12:30 वाजता त्या मुलीने गळफास घेतला। माझं असं म्हणणं आहे प्रशासनाला की निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे। जर निष्पक्ष चौकशी झाली नाही तर प्रशासनाविरुद्ध पूर्ण आदिवासी समाज रस्त्यावर उतरेल, याची गांभीर्याने प्रशासनाने दखल घ्यावी।